एकनाथ शिंदे सध्याच्या घडीला महाराष्ट्राच्या घराघरात ओळखीचा झालेला एक राजकीय चेहरा. गेल्या काही वर्षात जर आपण पाहिलं तर शिंदेंचा राजकीय आलेख हा चढता राहिलेला आहे. शिवसेना हातात घेतल्यानंतर पक्ष वाढवण्यासाठी त्यांचे प्रयत्न दिसले आणि त्यातून पक्षाची ताकद वाढत गेली. आपलं काम घेऊन एकनाथ शिंदेंना भेटणाऱ्यांची संख्या वाढली आहे आणि समस्येवर तोडगा शिंदेंची यंत्रणा काढू शकते याची चर्चाही राज्यभरात होत असते. शिवसेनेत एकनाथ शिंदेंसारखा एक मुरब्बी आणि जमिनीवर पाय ठेवून काम करणारा नेता आहे हे लोकांना त्यानंतरच कळलं. शिवाय मुख्यमंत्री म्हणून त्यांचा असलेला वावर, लोकांमध्ये मिसळणं हेही अनेकांना भावलं. यामुळेच निवडणुकीच्या रिंगणात महाराष्ट्रात भाजपला कोण टक्कर देऊ शकतं असा प्रश्न जर विचारला गेला तर एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलं जातं आणि जर तरची गोष्ट झालीच तर शिंदेंचं नावच येतं. आता म्हणाल की दोन्ही पक्ष हे मित्रपक्ष आहेत, सत्तेत आहेत आणि एकत्र निवडणूक लढवणारे आहेत. असं असलं तरी नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहिल्या तरी हेच दिसून येतं की राज्यात सध्या क्रमांक 2चा पक्ष शिंदेंची शिवसेना आहे, ज्यांनी अनेक ठिकाणी भाजप विरोधात निवडणूक लढवली होती आणि जोरदार ताकद लावून भाजपला जोरदार लढत सुद्धा दिली. जिथे मैत्री करायची आहे तिथेही शिंदेंनी अपेक्षितपणे जास्तच पदरात पाडून घेतलं. आता त्याच एकनाथ शिंदेंना आपल्याच घरात म्हणजे ठाण्यातच पुन्हा एकदा भाजपशी संघर्ष करावा लागणार आहे. त्याचं कारण स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषदेची निवडणूक. ठाणे स्थानिक स्वराज्य संस्थेतून एक सदस्य विधान परिषदेवर निवडून जाणार आहे. त्यासाठी ठाण्यातील महानगरपालिकेचे सदस्य, नगरसेवक, नगरपालिका नगरपंचायतीचे नगरसेवक, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य हे मतदार असणार आहेत. मतदारांचा जर विचार केला तर ठाणे हा तसा सर्वात मोठा मतदारसंघ मानला जातो. कारण या मतदारसंघात ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, वसई विरार, भिवंडी, उल्हासनगर, नवी मुंबई या महानगरपालिका येतात. नुकत्याच झालेल्या महापालिका आणि नगरपालिका निवडणुकीत भाजपनेही जोरदार मुसंडी या पट्ट्यात मारलेली दिसली. त्यामुळे जी सध्याची आकडेवारी आहे त्यात भाजपच पुढे दिसून येतोय आणि आकड्यांच्या खेळात भाजपकडून ठाण्यावर देखील दावा सांगितला जातोय. तशी तयारी देखील पडद्यामागे सुरू आहे. ठाण्याचा हा मतदारसंघ जर पाहिला तर एकूण 1030 मतदार आहेत, जे 7 महापालिका, 7 नगरपालिका आणि 6 नगरपंचायतीचे नगरसेवक आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक इथे झालेली नाहीये. यापैकी सध्याच्या घडीला भाजपचे सर्वाधिक 444 नगरसेवक आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 326 नगरसेवक आहेत, तर शिंदेंकडे प्रवेश केलेले निलेश सांबरे यांचे 20 नगरसेवक आहेत. हितेंद्र ठाकूर यांच्या बवियाचे 71 नगरसेवक आहेत, तर काँग्रेसचे एकूण 47 नगरसेवक या मतदारसंघात आहेत. राष्ट्रवादी शरद पवारांचे 38 तर राष्ट्रवादी अजित पवारांचे 29 नगरसेवक आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे मात्र केवळ 18 नगरसेवक आहेत. मनसे, माकप, सपा प्रत्येकी 6, MIMचे 5 तर इतर 19 नगरसेवक आहेत. आता हा आकडा जर पाहिला तर भाजपची संख्या ही शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा 100ने अधिक आहे. याचं कारण म्हणजे मीरा भाईंदर, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई विरार पट्ट्यात भाजपचे वाढलेले नगरसेवक. त्यामुळेच भाजप शिंदेंच्या मदतीशिवाय ही जागा जिंकू शकतं अशी सध्याची परिस्थिती आहे. भाजपला केवळ 70 मतदारांची आवश्यकता आहे, जी हितेंद्र ठाकूर यांच्या बविया हा पक्ष पूर्ण करू शकतो, ज्यामुळे थेट शिंदेंनाही मात देता येईल. पण असं असलं तरी राज्यात एकूण 17 ठिकाणी निवडणूक होते, त्यामुळे इतर ठिकाणी आवश्यक असलेली मदत पाहता वेगळ्या निवडणुकीचा पर्याय महायुतीमधून केला जाणार नाही हेच नक्की आहे. मात्र नंबर गेम दाखवून भाजप या जागेवर दावा नक्कीच करू शकतो आणि त्याची तयारी सुरू केली. यातून 2 गोष्टीही साध्य होतील. शिंदेचा घरचा मतदारसंघ भाजपला ताब्यात घेता येईल आणि एक प्रकारे शिंदे बॅकफूटवर गेले असा संदेशही देता येईल. दुसरीकडे शिंदे सुद्धा या दोन्ही गोष्टी घडू द्यायच्या नसतील तर मोठी फिल्डिंग नक्कीच लावतील. याच वाटाघाटीत ठाणे आपल्याकडेच राहावं आणि त्या बदल्यात इतर कुठला मतदारसंघ घ्यावा अशी भूमिकाही शिंदेंकडून घेतली जाऊ शकते. मात्र त्याआधी भाजप पूर्णपणे दबाव टाकण्याचाच प्रयत्न करणार आहे. आधीच ठाण्यात भाजपचे गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे हा संघर्ष आहे. शिवाय कल्याण डोंबिवलीत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यातही छुपा संघर्ष दिसला होता. त्यामुळे ठाण्याचा हा मतदारसंघ नक्की महत्त्वाचा मानला जातोय. आता यात वाटाघाटी कशी होते? भाजपकडून सुरुवातीला दबाव टाकून शिंदेंना घेरलं जातं का, की शिंदे आपली रणनीती वापरून नंबर गेममध्ये काही बदल करतात ते पाहणं महत्त्वाचं आहे. आता यात बहुजन विकास आघाडी आणि दोन्ही राष्ट्रवादीची मतं निर्णायक ठरणार आहेत.
शिवाय आमदारांचा विचार केला तर भाजपकडे या मतदारसंघात येत असलेल्या आमदारांची संख्या ही शिंदेपेक्षा जास्तच आहे. त्यामुळे भाजप सर्वच बाजूने ताकद लावणार हे मात्र नक्की, आणि त्यातूनच हा मतदारसंघ आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न होईल. उमेदवारांचा विचार केला तर रवींद्र फाटक हे या मतदारसंघात आधीच शिंदेचे आमदार होते. पुन्हा त्यांचं नाव चर्चेत आहेच, पण त्यासोबतच नुकतेच शिवसेनेत आलेले आनंद परांजपे, नवी मुंबईतील विजय चौगुले, निलेश सांबरे अशी नावं काही चर्चेत आहेत. भाजपकडे हा मतदारसंघ जर गेलाच तर मात्र अनपेक्षित एखादं नाव पुढे येणार असंच दिसतंय. मात्र शिंदे असं होऊ देतात का, त्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. कारण की जर ठाणे त्यांच्या हातातून जात आहे, ठाण्याचा मतदारसंघ जिथे अनेक वर्ष शिवसेनेचा आमदार निवडून येतोय, तो जर मतदारसंघ भाजपकडे गेलास तर मात्र भाजपकडून शिंदेंवर दबाव टाकला जातोय का असा एक मेसेज दिला जाईल, आणि एकूणच शिवसेनेत भाजप वरचं ठरतंय का अशी ही चर्चा रंगेल. या मतदारसंघात घोडेबाजार होतो का, त्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. एकूणच ठाण्याची ही निवडणूक याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब करा.